गुड मॉर्निंग सर्वांना. आज खूप दिवसानंतर एक छोटासा ब्लॉग मी टाकणार होते. तर माझ्या घरी फर्निचरचं काम चालू होतं आणि फर्निचरच्या काममध्ये शेवट फक्त देवघर माझं राहिलेलं होतं आणि छोटा डायनिंग राहिलेला होता. तर आज ते फर्निचरच्या कामाचा एंड होणार होता आणि त्याच्यासाठी मी पूर्वतयारी म्हणून म्हणजे सोफे खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर बेडशीट वगैरे टाकून ठेवलेलं होतं. त्याच्यात फर्निचरची एवढी घाण होती, एवढी धूळ होती की ते आवरायला फार कठीण जातं. आणि त्यातल्या त्यात आज माझ्या घरी पाहुणे पण येणार होते. पाहुण्यांचा अचानक फोन आला की आम्ही आजच येणार आहोत म्हणून. आणि त्यात फर्निचरचं काम माझं सुरू होतं आणि मला इतकं टेन्शन आलेलं होतं की कसं होणार. आणि त्या टेन्शनमध्ये आणखीन दुसरं टेन्शन म्हणजे आज नाशिकला एवढा पाऊस झाला 2 तास की त्या पावसाने लाईट गेलेली होती आणि लाईट गेल्यामुळे माझं काम तितकं स्लो पडलेलं होतं. आणि त्या याच्यामध्ये म्हटलं जाऊ द्या, लाईट येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपण भूक लागली तर मी मस्त छान खिचडी भात केला आणि खिचडी खाऊन घेतली पोट भरून. आणि माझं लाईट नसल्यामुळे काम असं ठप्प पडलेलं होतं. आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते काय माझ्या घरी काय